श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 25 जुलैला शनिवारी आलेली आहे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीलाच देवशयनी आषाढी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. ही एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत या 4 महिन्यांच्या काळामध्ये श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि या संपूर्ण सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकरांकडे सोपवत असतात. आषाढी एकादशीलाच श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात आणि म्हणून या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हटलं जातं. आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात आणि कार्तिकी एकादशीला श्रीहरी विष्णू पुन्हा योगनिद्रेतून जागे होत असतात. तर आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या 4 महिन्यांच्या काळालाच चातुर्मास असं म्हटलं जातं आणि हा चातुर्मास आषाढी एकादशीपासूनच सुरू होत असतो. आपलं मनुष्यांचं 1 वर्ष म्हणजे देवांची 1 अहोरात्र असते. त्यामुळे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असं मानलं जातं. आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण हे पूर्ण होतं आणि दक्षिणायन हे सुरू होतं. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजेच देवांच्या निद्रेची एकादशी असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे या काळामध्ये असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. त्यामुळेच या असुर शक्तींपासून आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अनेक जण या काळामध्ये व्रतवैकल्यही करत असतात. तसंच दररोजच्या देवपूजेसोबत श्री विष्णूंची श्रीधरी या नावाने पूजा केली जाते आणि या दिवशी अहोरात्र तुपाचा दिवा लावला जातो आणि या दिवशी खास करून विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते असं मानलं जातं. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आषाढी एकादशीचं व्रत जर आपण केलं तर आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. आपल्या हातून झालेल्या कळत नकळत पापांचा दोष आपल्याला लागत नाही. ही तिथी भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणून आपण या एकादशीला श्रीहरी विष्णूंची पूजा सेवाही करायची आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या या एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24ही एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं. तर यंदा देवशयनी आषाढी एकादशीच्या तिथीचा प्रारंभ हा 24 जुलैला सकाळी 9:13 होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 25 जुलैला शनिवारी सकाळी 11:34 होणार आहे. तर उदया तिथीनुसार 25 जुलैला सकाळी एकादशीची तिथीही असणार आहे. त्यामुळे 25 जुलैला शनिवारीच आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत हे करायचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही एकादशी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात आणि म्हणून आषाढी एकादशीचं व्रत हे आपण सर्वांनी अवश्य करायचं आहे. आणि आषाढी एकादशीचा उपवास हा आपल्याला 25 जुलैला शनिवारी करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा सेवासुद्धा करायची आहे. आणि त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा आपल्याला या आषाढी एकादशीला करायचे आहेत. या दिवशी जर आपण असे महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे अनंतपटीने फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणूनच आषाढी एकादशीला आपल्याला 3 केळीचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला कसा करायचा आहे, केव्हा करायचा आहे आणि हा उपाय कोणी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशी 3 केळी आपल्याला आषाढी एकादशीला कुठे ठेवायची आहे याबद्दलचीच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा देवशयनी एकादशीला हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्याने तुम्हालासुद्धा याचा नक्कीच लाभ होईल. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व समस्या, संकट, अडचणी दूर होतील. तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये ज्या अडचणी येत असतील तर त्या अडचणी संपून तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि भगवंताची कृपाही तुम्हाला लाभेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतील. तुमची खूप दिवसांपासूनची जी कुठली इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छासुद्धा हा उपाय केल्याने तुमची नक्की पूर्ण होईल. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. मग श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाचे कपडे आपण अर्पण करत असतो. तसंच पिवळ्या रंगाची फुले ही सुद्धा आपण त्यांना अर्पण करत असतो. पिवळ्या रंगाचे फळं, पिवळी मिठाई हे सुद्धा आपण त्यांना अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंची पूजा करत असताना सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि म्हणून
या आषाढी एकादशीला आपण श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांना प्रिय असलेली सर्व पिवळ्या रंगाची फुलं, फळं आणि तसंच पिवळ्या रंगाची वस्त्रही आपण त्यांना अर्पण करायची आहेत. तुमची खूप दिवसांपासून कुठली इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल, खूप मेहनत घेऊन, खूप प्रयत्न करूनसुद्धा जर तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर हा एक उपाय तुम्ही आषाढी एकादशीला अवश्य करून बघा. आषाढी एकादशीला केळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय केल्याने तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल. मग तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असो, तुमची घरासंबंधित इच्छा असो किंवा चांगली नोकरी मिळण्यासंबंधित तुमची इच्छा असो किंवा मग तुमच्या मुलाबाळांसंबंधित जर तुमची कुठली इच्छा असेल, कुठली मनोकामना असेल किंवा तुमचा जर विवाह जुळत नसेल, तुमच्या मुलामुलींचा विवाह जुळत नसेल, याबद्दलची जर तुमची कुठली इच्छा असेल, तर तुमची ती इच्छा हा उपाय केल्याने नक्की पूर्ण होईल. तर सर्व प्रकारच्या इच्छा पूर्तीसाठी हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला 3 केळीही लागणार आहेत. पण मात्र आपल्याला ही 3 केळी घेताना ती कच्ची घ्यायची नाही आहेत किंवा खराब झालेली केळीही सुद्धा आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायची नाही आहेत. खाली पडलेली, खराब झालेली अशी केळीसुद्धा आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायची नाही आहेत. ही केळी घेताना ती आपल्याला देठासहित चांगली आणि सुस्थितीमध्ये असलेली अशीच केळी आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, अशी 3 केळी आपल्याला घ्यायची आहेत. आणि सर्वात प्रथम आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि पिवळे कपडे हे परिधान करायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आणि तुमच्या देवघरामध्ये जर श्रीहरी विष्णूचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला पंचामृताचा आणि शुद्ध पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे. आणि जर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर मग बाळकृष्णांची मूर्ती तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते. तर या बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृताचा आणि शुद्ध पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे. आणि हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा मग तुम्ही पुरुष सूक्त म्हणत हा अभिषेक करू शकतात. आणि त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्या विठ्ठल रुक्माईची मूर्तीलासुद्धा तुम्ही याप्रमाणे अभिषेक हा करायचा आहे. आणि या पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर या मूर्तींची आपल्याला विधिवत पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने पूजा करून झाल्यावर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे. तुम्ही हा उपाय सकाळी केला किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेनुसार केला तरीसुद्धा चालेल. श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करून झाल्यानंतर त्यांना पिवळे फूल अर्पण करून झाल्यानंतर आणि धूपदीप हा ओवाळून झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी या ज्या काही आपण 3 केळी घेतलेले आहेत तर त्यातील 1 केळं हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि ती भगवान श्रीहरी विष्णू किंवा बालकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आपल्याला अर्पण करायची आहे. हे 1 केळी भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केल्यानंतर आपल्याला हात जोडून बसायचं आहे. आणि त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी अगदी मनोभावे विनंती करायची आहे. तुमच्या मनामध्ये तुमची जी काही इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा तुम्हाला श्रीहरी विष्णूंना बोलून दाखवायची आहे. तुमच्या मनामध्ये ती बोलायची आहे. आणि यानंतर ही केळी आपल्याला श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहे. एकादशीला तुळशी मातेला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे आपण श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी पूजासुद्धा या दिवशी अवश्य करायची आहे. पण ही तुळशी पूजा करत असताना आपल्याला तुळशी मातेच्या रूपाला धक्का हा लावायचा नाही आहे, स्पर्श हा चुकूनही करायचा नाही आहे. ही पूजा आपल्याला दुरूनच करायची आहे. कारण एकादशीला आपण ज्याप्रमाणे व्रत करत असतो तर त्याचप्रमाणे तुळशी मातेचे सुद्धा या दिवशी व्रत असते. त्यामुळे तुळशी मातेला या दिवशी चुकूनही स्पर्श हा करायचा नसतो. आणि तुळशीचं पान हे सुद्धा या दिवशी चुकूनही तोडायचं नसतं. तर ज्याप्रमाणे आपण 1 केळी ही श्रीहरी विष्णूंना अर्पण केलेली आहे तर दुसरी केळी ही आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे. तुळशीच्या रूपाला स्पर्श न करताच आपल्याला तुळशीला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे. मग हे हळदी कुंकू तुम्ही तुळशीच्या कुंडीला किंवा तुळशी वृंदावनाला सुद्धा लावलं तरीसुद्धा चालेल. आणि याप्रमाणे पूजा करून झाल्यानंतर ही केळी आपल्याला तुळशी मातेच्या रूपाला अर्पण करायची आहे. आणि यानंतर हात जोडून तुळशी मातेला सुद्धा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना आपल्याला करायची आहे. याप्रमाणे आपल्याला दुसरी केळी ही तुळशीच्या रोपाजवळ ठेवायची आहे. आणि तिसरी केळी ही आपल्याला घेऊन एका मंदिरामध्ये जायचं आहे.
तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे श्री हरी विष्णूंचं मंदिर असेल, कृष्णाचं मंदिर असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि जाताना ही तिसरी केळी आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायची आहे आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ही केळी आपल्याला प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून त्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहे आणि ही केळी अर्पण केल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून पुन्हा अगदी मनोभावे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंना किंवा विठ्ठल रुक्मिणीला आपण मनोभावे प्रार्थना विनंती करायची आहे. आपली इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी प्रार्थना आपण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आणि आपण आपल्या देवघरामध्ये श्री हरी विष्णूंच्या किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ जी केळी ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे तुळशी मातेच्या रोपाजवळ आपण जी केळी ठेवलेली आहे तर त्या केळीचं आपल्याला काय करायचं आहे तर ही दोन्ही केळी आपल्याला 1 तासभर तिथे देवासमोर आणि तुळशी मातेसमोर राहू द्यायची आहे आणि 1 तास झाल्यानंतर ही केळी आपल्याला तिथून उचलून घ्यायची आहे आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून या केळीचा प्रसाद हा ग्रहण करायचा आहे. या दोन्हीही केळी आपल्या घरातील सदस्यांनी मिळून खायच्या आहेत. बाहेरच्या इतर कुठल्याही सदस्यांना ही केळी आपल्याला प्रसाद म्हणून द्यायची नाही आहेत. फक्त घरातील व्यक्तींनीच या दोन्ही केळींचा प्रसाद म्हणून ती ग्रहण करायची आहेत. आणि जी तिसरी केळी आपण मंदिरामध्ये ठेवली आहे तर ती मंदिरामधून आपण आपल्या घरी आणायची नाही आहे. ती केळी आपल्याला तशीच मंदिरामध्ये राहू द्यायची आहे. पण घरी आपण ज्या केळी अर्पण केलेल्या आहेत तर त्या केळी आपल्याला प्रसादरूपी ग्रहण करायच्या आहेत. तर याप्रमाणे हा अगदी छोटासा साधा सोपा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे आणि हा उपाय जर आपण आषाढी एकादशीला केला तर यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी संपून आपल्या प्रगतीचे सर्व मार्ग हे मोकळे होत असतात. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. हा उपाय केल्याने प्रत्येकालाच छान अनुभव हा येतच असतो आणि पिवळी फळं ही आपण श्रीहरी विष्णूंना अर्पण केल्यामुळे श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभत असतो. आणि हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय कोणीही करू शकतं. पण जर महिलांना मासिक धर्म असेल किंवा जर सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही. तर बघा, हा तुमची इच्छा पूर्ण करणारा आणि तुमचे सर्व मार्ग मोकळा करणारा असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला आपण सर्वांनी हा उपाय अवश्य करायचा आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.